कोल्हापूर शहर हद्दवाढीला विरोध होत असल्यानं राज्य शासनानं 8 वर्षांपूर्वी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना केली। या प्राधिकरणामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभोवताली असणाऱ्या 42 गावांचा समावेश करण्यात आलाय। गेल्या 8 वर्षात प्राधिकरणाकडून या गावातून कोट्यावधींचा महसूल जमा करण्यात आलाय। मात्र यापैकी एकाही गावाला विकास निधी म्हणून दमडीही देण्यात आलेली नाही। याउलट या रक्कमेचा वापर अधिकारी कर्मचारी यांचा पगार आणि आस्थापनेवरील खर्चासाठीच होतोय। निधी खर्च करण्यात अधिकाऱ्यांचीही उदासीनता दिसत असून यामुळे कोल्हापूर प्राधिकरण गावांच्या विकासाच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलं होतं तो मुख्य उद्देशच बाजूला राहिलाय। दरम्यान कोणत्या वर्षात प्राधिकरणाने किती बांधकाम परवाने दिले याची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाने कोणत्या वर्षी किती बांधकाम परवाने दिले? 2018 मध्ये 53, 2019 मध्ये 98, 2020 मध्ये 192, तर 2021 मध्ये 399, 2022 मध्ये 619, 2023 मध्ये 720, 2024 मध्ये 669 आणि 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंत 1250 इतके बांधकाम परवाने प्राधिकरणाने दिलेत। तर त्यातून एकूण 14,99,95,000 रुपयांचा विकास कर मिळालाय। स्क्रिटिनी फी म्हणून 17,19,00,000 रुपये प्राधिकरणाला मिळालेत। याशिवाय सुरक्षा ठेव आणि झोन दाखले यातून 7,93,00,000 रुपये प्राधिकरणाकडे सध्या शिल्लक आहेत। सध्या प्राधिकरणाने त्यांच्याकडील शिल्लक 31 कोटी रुपयांच्या निधीची बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ठेव ठेवल्याचं कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांनी सांगितलंय। मला काय अनुदान प्राप्त नाही। 31 कोटी रुपये जे आता आम्ही ठेवीत त्याच्यात व्याजातून आम्ही कर्मचाऱ्याचे पगार भागवतोय आणि उरलेली रक्कम आमच्याकडे जमा आहे आणि डेव्हलपमेंट टॅक्सच्या स्वरूपात जी रक्कम जमा आहे आता ती विकासाला वापरता येते। तथापि शासकीय जमिनी ताब्यात नसल्यामुळे प्राधिकरणाच्या ॲज इट इज वापरता येत नाही। त्याऐवजी आम्ही आता रस्त्याची जागा जी ताब्यात आहे, काही ओपन स्पेस आलेल्या आहे लेआउटच्या माध्यमातून, ते गार्डन, काही पाण्याची टाकी किंवा अन्य काही ओपन जिम अशी डेव्हलप करण्यासाठी आम्ही वापरणार आहे। त्यासाठी आम्ही प्राधिकरणाच्या येत्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव ठेवणार आहे। प्राधिकरणाकडे कोट्यावधींचा निधी असताना 42 गावातील कामं दिसत नाहीत का असा संतप्त सवालही उपस्थित केला जातोय। प्राधिकरणामधील कोणतंही काम एजंटांशिवाय होत नाही अशा तक्रारी आहेत। केवळ कर्मचाऱ्यांना पोसण्यासाठीच प्राधिकरण आहे काय? हद्दवाढीला पर्याय म्हणून प्राधिकरण स्थापन झालं असलं तरी गावांचा विकास यातून काय झाला असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। पण प्राधिकरणाने एकही रुपये त्या गावातील विकास कामांना खर्च केलेला नाही। आणि बांधकाम परमिशन म्हणावं तर पूर्वी ग्रामपंचायतमध्ये एक 8-15 दिवस महिन्यामध्ये बांधकाम परमिशन मिळायची। आज इथं भली मोठी कागदाची लिस्ट ती पूर्तता करूनही 6-6 महिने वर्षभर थोडंफार आतलं कारभार पूर्ण झाल्याशिवाय बांधकाम परमिशन मिळत नाही। त्यामुळे लोकांनी प्राधिकरणाकडे पाठ फिरवलेलं आहे आणि ह्याचे थेट अध्यक्ष पालकमंत्री आहेत। पालकमंत्र्यांनी ह्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे। प्राधिकरणला जो निधी मिळालेला आहे तो प्रस्तावित हद्दवाढीमधल्या गावांमध्ये खर्च करायचा आहे। तिथे विकास कामांसाठी खर्च करणं अपेक्षित होतं, पण प्राधिकरणच्या या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे हा निधी खर्च होत नाही। शिवाय जे अधिकार ग्रामपंचायतीला होते ते अधिकार काढून प्राधिकरणला दिलेले आहेत। त्यामुळे लोकांना घरबांधणीसाठीचे जे पुरावे लागतात किंवा जे परवाने लागतात ते परवानगी घ्यायला इथं 2-2 वर्ष फिरायला लागलेत लोक, तरीसुद्धा काम होत नाही। एका गुंठ्याला 30,000 रुपयापर्यंत खर्च येतोय आणि एजंटशिवाय इथलं काम होत नाही। त्यामुळे या अधिकाऱ्यांनी जर कुणाचा विकास केला असेल तर जी जमिनी वर्ग 2 मध्ये आणून जे प्लॉटिंग करून विकण्याचं काम करायला लागलेत अशा एजंटांसाठीच हे प्राधिकरण काम करायला लागले। प्राधिकरणावर खरं तर जिल्हा प्रशासनाने अंकुश ठेवावा। हद्दवाढीला विरोध झाल्यानंतर प्राधिकरण अस्तित्वात आलं, मात्र या प्राधिकरणाचा गावांना काय फायदा होतोय हा संशोधनाचा विषय आहे। उलट बांधकाम परवान्यांसाठीच्या महसुलातून प्राधिकरणच पोसण्याचं काम सुरू असल्याचं आश्चर्य व्यक्त होत असून पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होतीये।